मला आता सध्या मुश्रीफाच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, तर त्यांच्या विचारावर काही मी राजकारण करतो. त्यांचे मनाचे श्लोक मी कशाला बोलू त्याच्यावर. त्यांना कुणाला घ्यायचं आहे उद्या मनात आले की कुणाला घ्यायचं नाही ते स्वतः ठरवतो. नाराजी काय बांधायचं वाटत नाही. हा महायुतीचा विषय आहे. महायुतीचे पालकमंत्री माझ्यासमोर काय पक्ष आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही काम करतो. आता मी काय हिटलर नाही, मी लोकांचा सेवेकरी आहे. मला वाटतं खरं दुःख त्यांना समजित गाडगेने मी एकत्र आल्यात असावं आणि ते अजूनही त्यांचे जखम का जाईना झालेली आहे. कागलमध्ये जवळजवळ 7,200 मतं आम्हाला पडली. मतांची टक्केवारी साधारणतः 33% आहे. अगदी उमेदवारच उभारणार नाही अशी परिस्थिती विरोधक म्हणत होते, पण आम्ही उमेदवार उभारण्यात यश मिळवलंच. पण जवळ 35-32% लोकांनी आम्हाला मतदान दिलं. यावर कागलमध्ये जी युती झालेली आहे ती लोकांना पसंत पडली नाही आणि खऱ्या अर्थानं पुढे ज्या निवडणुका होणार त्याची चुणूक कागल शहरामध्ये दाखवून दिली. आणि मुरगुडला हा विजय अपेक्षितच होता. उलट याच्यापेक्षा 21-0 होईल अशी आमची अपेक्षा होती. त्या ठिकाणी जरी आमचा पराभव झाला असता तरी का पराभव झाला याचं विश्लेषण आत्मपरीक्षण आम्ही करू. पण फार मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर तिथे झाला. नगराध्यक्षाला 2-2.5 हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळायला पाहिजे होतं, ते दुर्दैवाने मिळू शकलं नाही. आणि ह्या पैशाच्या प्रभावावर जरी झाला असतं तर निश्चितपणानं मुरगुडची जनता मोठ्या ताकदीने उभा राहिली. आणि मी आज मंत्री महोदयांना इथं भेटायला एवढ्यासाठी आलोय की उद्या येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्याचा पहिला गुलाल मुरगुडनं आणलाय, तर पुढचा गुलाल सुद्धा या कार्यालयात चालू होईल. मला आता सध्या मुश्रीफाच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, तर त्यांच्या विचारावर काही मी राजकारण करत नाही. त्यांचे मनाचे श्लोक मी कशाला बोलू त्याच्यावर. त्यांना कुणाला घ्यायचं आहे उद्या मनात आले की कुणाला घ्यायचं नाही ते स्वतः ठरवते. मला त्यांच्याविषयी काय बोलायचं. घेऊ देत, मरू देत तिकडे. नाराजी काय बांधायचं भांडण नाही. हा महायुतीचा विषय आहे. महायुतीचे पालकमंत्री माझ्यासमोर बसलेले आहेत. ते काय पक्ष आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. एखाद्याच्या मनात आलं तर घ्यायचं, एखाद्याच्या मनात आलं तर घेणार नाही. किंवा बघून हिटलर लागून गेलेलं नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा असा प्रकार त्याने एकदा केला होता. हे नकोत ते नकोत आणि मग सगळ्यांना घेऊन महायुती कशी होईल. आणि मग महायुतीचे जर प्रमुख समजत असतील तर त्यांनी त्या पद्धतीचा विचार केला पाहिजे. नाही, हा का राग व्यक्तिगत नाही. हा राग आम्ही आमच्या अस्तित्व दाखवण्यासाठीचा विषय आहे. खरं म्हटलं तर आम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न त्यांनी गेले अनेक दिवस चालू केला. निमित्त आता नगरपालिका जरी झाला असलं तर यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीमध्ये माझ्या चिरंजीवाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याचं विश्लेषण केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की कोराडीचा दांडा गोताळच काळ ही भीती त्यांच्या डोळ्यापुढे आहे. म्हणून कदाचित मंडलिकच आपल्याला पुढच्या राजकारणामध्ये अडचणीचे ठरतील, पण हे सगळे निर्णय घेत असतील. कागलमध्ये जवळजवळ 7,200 मतं आम्हाला पडली. मतांची टक्केवारी साधारणतः 33% आहे. अगदी उमेदवारच उभारणार नाही अशी परिस्थिती विरोधक म्हणत होते, पण आम्ही उमेदवार उभारण्यात यश मिळवलंच. पण जवळ 35-32% लोकांनी आम्हाला मतदान दिलं. यावर कागलमध्ये जी युती झालेली आहे ती लोकांना पसंत पडली नाही आणि खऱ्या अर्थानं पुढे ज्या निवडणुका होणार त्याची चुणूक कागल शहरामध्ये दाखवून दिली. आणि मुरगुडला हा विजय अपेक्षितच होता. उलट याच्यापेक्षा 21-0 होईल अशी आमची अपेक्षा होती. त्या ठिकाणी जरी आमचा पराभव झाला असता तरी का पराभव झाला याचं विश्लेषण आत्मपरीक्षण आम्ही करू. पण फार मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर तिथे झाला. नगराध्यक्षाला 2-2.5 हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळायला पाहिजे होतं, ते दुर्दैवाने मिळू शकलं नाही. आणि ह्या पैशाच्या प्रभावावर जरी झाला असतं तर निश्चितपणानं मुरगुडची जनता मोठ्या ताकदीने उभा राहिली. आणि मी आज मंत्री महोदयांना इथं भेटायला एवढ्यासाठी आलोय की उद्या येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्याचा पहिला गुलाल मुरगुडनं आणलाय, तर पुढचा गुलाल सुद्धा या कार्यालयात चालू होईल. मला आता सध्या मुश्रीफाच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, तर त्यांच्या विचारावर काही मी राजकारण करत नाही. त्यांचे मनाचे श्लोक मी कशाला बोलू त्याच्यावर. त्यांना कुणाला घ्यायचं आहे उद्या मनात आले की कुणाला घ्यायचं नाही ते स्वतः ठरवते. मला त्यांच्याविषयी काय बोलायचं.
घेऊ देत मरू देत तिकडं. नाराजी काय, बांधाचं भांडण नाही. हा महायुतीचा विषय आहे. महायुतीचे पालकमंत्री माझ्यासमोर बसलेले आहेत. ते काय पक्ष आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. एखाद्याच्या मनात आलं तर घ्यायचं, एखाद्याच्या मनात आलं तर घेणार नाही. हे बघून हिटलर लागून गेलेलं नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा असा प्रकार त्यांनी एकदा केला होता. हे नकोत ते नकोत आणि मग सगळ्यांना घेऊन महायुती कशी होईल. आणि मग महायुतीचे जर प्रमुख समजत असतील तर त्यांनी त्या पद्धतीचा विचार केला पाहिजे. एवढा राग ठेवतो दृष्टिकोनाबद्दल आता कसं काय सुरुवात झाली? नाही, हा काय राग व्यक्तिगत नाही. हा राग आम्ही आमच्या अस्तित्व दाखवण्यासाठीचा विषय आहे. खरं म्हटलं तर आम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न त्यांनी गेले अनेक दिवस चालू केला. निमित्त आता नगरपालिका जरी झालं असलं तर यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीमध्ये माझ्या चिरंजीवाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्याचं विश्लेषण केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की कोराडीचा दांडा गोताळच काळ ही भीती त्यांच्या डोळ्यापुढे आहे. म्हणून कदाचित मंडलिकच आपल्याला पुढच्या राजकारणामध्ये अडचणीचे ठरतील, पण हे सगळे निर्णय घेत असतील. आणि मी ज्यांचा विजय आज झालेला आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी चांगलं काम करावं. या नगरपालिकेमध्ये जे आश्वासन दिले असतील ते त्यांनी पूर्ण करावीत आणि त्यांचा संसार हा सुखाचा व्हावा, नांदा सौख्य बरे, अशा प्रकारच्या माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा आहेत. आता ज्याचा उल्लेख राजेखांनी केला की शेवटी विजय झाल्यानंतर तो विनयानं कसा घ्यायचा असतो हे मी काल दाखवून दिलं असेल. मी किंवा संभाजी घाडगे यांनी किंवा या गडिंग्लज शहरामध्ये इतका मोठा विजय झाला, सर्व विरुद्ध हसनमुष्टीवाची लढाई झाली. भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधी, शिंदे गट विरोधी शिवसेनेचा, जनता दल आणि जनस्वराज्य, आणि मी एकाकी लढत दिली. तिथं सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य आपण कधी केलं नाही आणि आमच्या आयुष्यात ते होणारही नाही. अनेक वेळेला आमच्या कबरी काढून झाल्या, बोटं चाटून झाली. अनेक निवडणुकीमध्ये जे व्हायचं ते अशा क्रिया झाल्या. मला वाटतंय खरं दुःख त्यांना समजित घाडगे मी एकत्र आल्याच असावं आणि ते अजूनही त्यांचे जखम काय जाईना झालेले आहे. त्यातून हे उद्गार आले असावेत असं माझं मत आहे. शेवटी राजकारणामध्ये जवळजवळ 40 वर्ष मी आहे आणि अनेकांचे आपल्याला संघर्ष करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. तो संघर्ष करत असताना आपण कशा पद्धतीनं बोलावं याचं सुद्धा तारतम्य अशा सामाजिक कार्यकर्त्यात काम करणाऱ्या माणसाजवळ असावं लागतं. ठीक आहे, त्यांना ते लकला, मी काय त्यांच्यावर वाईट बोलणार नाही, परंतु भविष्य काळामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे स्थान मिळवलेलं आहे ते श्रम करून, आता मी काय हिटलर नाही, मी लोकांचा सेवेकरी आहे. लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहिती आहे की एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आणि कधी आम्हाला मस्ती आलेली नाही. आमची ना बाप जाद्याची कुणाची पुण्याई होती, ना आमचे वडील खासदार आमदार होते. एक सामान्य कुटुंबातून आपण वर आलेलो आहोत आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत. हे भान मी नेहमी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे आणि मी माझ्या कधी मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. मी आता जवळजवळ 21-22 वर्ष राज्याचा मंत्री आहे. सातत्याने मनात कुणाच्या असो किंवा नसो मी आमदार आहे, परंतु आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात, कृतीमध्ये आपण कधी असा अहंभाव दाखवला नाही आणि आपण मस्ती कधी आमच्या जीवनामध्ये आलेली नाही. बोला आता काय. कालपासून एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये एका केके न्यूज मध्ये ते म्हणतात की तुम्हाला आजकाल आमची भीती वाटायला लागली म्हणून तुम्ही आम्हाला सारखं कॉर्नर करायला लागलाय अलीकडे, असं सहज वक्तव्य होत. त्याच्यापूर्वी एकदा काय म्हणले होते की तुमची आघाडी झाल्याबरोबर अशा आघाडी आपल्याला अपेक्षित नव्हती आणि तुम्ही आपल्याला फसवलं. तो दिवस आणि आपल्या कालचा दिवस याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवते, काय स्थिती आहे त्यांची मनाची?
आता मी काय मला कसा विचारायला ते असं का त्यांना माझी आणि समज गाडगेंची युती जी आहे, आघाडी जी आहे, ती मला वाटते त्याला रुचलेली नाही. असं मला वाटतं की या भविष्यामध्ये आपलं काय होईल या भीतीपुटी त्यांचं वक्तव्य असं मला वाटते. वीरेंद्र मल्लिकांचा एक पराभव होतो. मी अनेक वेळा त्याचा खुलासा केलेला आहे. ज्या वेळेला परवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मी गेलो होतो त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो ती मतपेटी आहे गोकुळमध्ये, ती मतपेटी उडूया, तुमची 4 माणसं द्या, आमची 4 माणसं द्या, तरी कुणाला मत टाकलेलं ते दिसून येते त्याच्यात. कारण तुम्ही जेव्हा मताला जाता तेव्हा एक लिस्ट असते, एक अनिल पाटील, मग त्याची सही घेतात पुढं आणि त्याचा नंबर मताचा तोच असतो त्याच्या पुढं, तेव्हा मत नंबर आहेत त्याच्यावर ओळखलं जाईल. तर अशी करण्याची आपली प्रवृत्ती नाही. जसं ते अनेक वेळा निवडणुकात करतात तसे आम्हाला कधी शिकवण आमच्या कधी वडीलदारांनी शिकवलेली नाही. राजकारणामध्ये प्रामाणिकपणा कसा असावा आणि विश्वासार्हता कशी असावी त्याचं दुसरं नाव असं दुसरी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबटे भरपूर आहे, बिबट्याची चर्चा सुरू आहे. मुरगुडचा टायगर मीज आहे आता ते संजय मुंडे स्वतः. नाही, ते आता काम करून दाखवा ना. आता नगरपालिकेत जे काम आहे ते करून इथं काय खूप सगळं काय प्रदर्शन आहे. कोल्हापूर ऑफिसमध्ये गेले शिवसेनेच्या, तिथून प्रकाश आंबेडकरवरती बसले होते. त्यामुळे ते म्हणले की हा गुलाल त्याचा घेऊन आलोय, तो गुलाल आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुरू राहील अशा पद्धतीने वक्तव्य केलं. तिथे युतीच आहे ना आमची, कोल्हापूरमध्ये आज तरी युतीच आहेत, त्यामुळे गुलाल तो युतीचा असणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नाही, तो आता त्या त्या वेळेचा प्रश्न होईल ना. मी संजय बाबा समज गाडगे एकत्र बसू आणि आम्ही चर्चा करू. असं म्हणलं होतं की राजन तुम्ही एकत्र बसणार आणि संजय मंडिक यांचा काय निर्णय घ्यायचा तो असं ठरवू असं म्हणलं होतं का राजन. नाही, त्यांची इच्छा दिसत नाही ना. त्याच्यावरती त्याची रिॲक्शन आली, ते अगदीच कॅज्युअली म्हणले की ते मरू नये. त्याला विचारलं मरू दे, पण आम्ही मरू दे काय मरू दे. त्यांच्याविषयी काय मला विचारलं का ते मरू देत लोक म्हणले की मला काही गरज आहे आणि तरी त्यांना भेटून विचारलं प्रश्न की तुम्हाला आता विजय मिळाल्यानंतर बघायचं का त्याला ते. आता कबरी काढल्या मारायला पाहिजे, आता मारणार बी नाहीत का मला. आणि सत्ता आपल्याकडे नाही आहे म्हणजे मला जो विकास दिली आहे तुमच्या माध्यमातून मुरगुडला मिळणार. बघा, शेवटी बुडगुडच्या लोकांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे, मागितलं की त्याला देणार काय. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण सिंह पाटील तिकडे गेलेले आहेत, ते आले की आपण त्याला शेवटी लोकांनी काय केलेलं आहे, आपण शक्य ती सगळी मदत करू. आपला स्वभावच नाही ना. रवींद्रांचं पत्रकार घ्यायचं होतं ते म्हणजे की 2016 साली माझ्यावर दगा फटका झाला आणि त्याचा बदला 2025 साली घेतला. ते बहुतेक तुम्हाला उद्देश म्हणून ते असं वाटते. ठीक आहे, चालायचं. विजयानंतर हे असे मनोगत येणार ते थोड्या दिवसांनी असतात, ते विसरून जायचं असतंय. कागल तालुक्यामध्ये जे 3 नगरपालिका आहेत त्यामध्ये कागल, गडिंग्लज फार आवडत सगळे आणि तिथं थोडं म्हणजे घासाघास होईल असं वाटतं, ते मध्ये तुमच्याकडे आली. कागल तर आलीच, पण मग मुरगुडमध्ये राष्ट्रवादीला अपयश या पाठीनं नेमकं कारण शेवटी निधी आणि विधीवर असे राजकारण होत नाही. काय तर आता दोघांनी सांगितलं काय तर चुकलं आमचं, आम्ही आत्मपरीक्षण करू, चूक सुधारू. शेवटी निवडणूक असते ना. आता याच्यात एक चित्र विचित्र असं झालं, जी नसलेली आमच्याकडे आली आणि असलेली गेली, म्हणजे या निवडणुकीत समीकरण पूर्ण बदलून गेलं ना.